सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेणार आहेत। प्रसाद लाड, विखे पाटील, उदय सामंत आणि बच्चू कडूंचा या शिष्टमंडळात समावेश आहे। 30 तारखेपासून उपोषण करण्याचा जरांगेंनी इशारा दिलाय। सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न सुद्धा केला जाणार आहे। आज दुपारी अंतरवाली सराटीमध्ये हे शिष्टमंडळ जरांगेंची चर्चा करणार आहे। काय मार्ग निघणार याकडे लक्ष असणारच आहे। जरांगे आपलं उपोषण मागे घेतात का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। त्यामुळे मनोज जरांगे पाटलांची आज भाजपचं शिष्टमंडळ, सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगेंची भेट घेतंय आणि याच पार्श्वभूमीवरती या शिष्टमंडळाच्या चर्चेअंती नेमकी जरांगे काय भूमिका घेतात, जरांगे उपोषण मागे घेतात का, की हे सरकार जरांगेंची भेट घेतल्यानंतर त्यांना माघार घेणं हे कितपत त्यांना यशस्वी ठरतं हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। आणि या सगळ्या संदर्भामध्ये अधिक माहिती जाणून घेऊयात। माझा सहकारी विजय चिडे सध्या आपल्या सोबत आहे। विजय, 30 तारखेला उपोषणाची, कडक उपोषणाची हाक जरांगेंनी दिलेली आहे आणि हे उपोषण कुठेतरी थोपवण्याचा प्रयत्न सरकार करतंय। कितपत यश येऊ शकतं सरकारच्या शिष्टमंडळाला आणि या एकंदरीतच आज दुपारी हे शिष्टमंडळ जरांगेंची भेट घेणार आहे। जरांगे ऐकतील का शिष्टमंडळाचं, काय वाटतंय? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर कठोर आंदोलनाची भूमिका मनोज जरांगे यांनी घेतलेली आहे। 30 मे रोजी रखरख्या उन्हामध्ये अन्न पाणी त्याग करून ते बाजीवरती उपोषण करणार आहे आणि उघडेवरती असणार आहे। त्यावरती मंडप वगैरे कुठल्या प्रकारच्या उपोषणास्थळी सुविधा नसणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळे आता सरकारचं शिष्टमंडळ हे आता आंदोलनापूर्वीच मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीमध्ये आज 12:30 वाजता दाखल होणार आहे। यामध्ये मराठा उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील, त्याचबरोबर प्रसाद लाड, उदय सामंत आणि बच्चू कडू असण्याची शक्यता आहे। सध्या जर बघितलं तर जरांगे पाटील यांनी कालच उपोषणाची घोषणा केलेली आहे। कठोर उपोषण करणार असल्याचे त्यांनी मत स्पष्ट केलेलं आहे। मात्र आतापर्यंत जर बघितलं तर चर्चा ज्या आहेत त्या होतच असतात, चर्चेला मान्य नाही, मला आदेश आला असं मनोज जरांगे यांनी काल म्हणण्याचं पाहायला मिळतं। चर्चा हे सातत्याने चालू असतं, पण मला रिझल्ट हवा आहे असं देखील त्यांनी काल म्हणण्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि त्यामुळे आज सरकारचं शिष्टमंडळ आल्यानंतर नेमकी मनोज जरांगे पाटील यांच्यासोबत काय चर्चा करतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। त्याचबरोबर या सरकारच्या शिष्टमंडळाला आता मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन थांबवण्यासाठी काही यश येतं का हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। नक्कीच, पण विजय, एकंदरीतच ही बैठक किती वाजता होईल, शिष्टमंडळ कधीपर्यंत अंतरवालीमध्ये येईल आणि जरांगे त्यांच्याशी बोलल्यानंतर जरांगे आपली भूमिका कधीपर्यंत स्पष्ट करू शकतात? नक्कीच सिद्ध जर बघितलं तर 12 ते 12:30च्या दरम्यान हे शिष्टमंडळ अंतरवाली सराट्यामध्ये पोहोचवणार आहे। त्या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेईल। भेट झाल्यानंतर दोघांमध्ये माध्यमांसमोरच चर्चा होणार आहे। कारण यापूर्वी जर बघितलं तर 22 तारखेला प्रसाद लाड यांनी त्यांची चर्चा घेतली होती। त्यांच्या ज्या काही मनोज जरांगे यांच्या मागण्या आहेत या संपूर्ण मागण्या घेऊन ते मुख्यमंत्र्यांकडे गेले होते। उपमुख्यमंत्र्यांची देखील चर्चा झाल्याची त्यांनी सांगितलं आणि त्यानंतर 28 तारखेचा अल्टिमेट जो आहे तो जरांगे यांनी दिला होता। मात्र त्यानंतर आता अल्टिमेट संपूर्ण प्रशासनाचा कुठलंही उत्तर जे आहे ते आलं नसल्याचं त्यांनी म्हटलं। त्यामुळे आता कठोर आंदोलनाची भूमिका त्यांनी आता 30 मे रोजीची स्पष्ट केलेली। त्यामुळे आज प्रसाद लाड आणि विखे पाटील, त्याचबरोबर उदय सामंत देखील त्यांच्या भेटीसाठी येणार आहे। या माध्यमात आतापर्यंत समाजाला केलेलं काम आणि मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत जे मराठा समाजासाठी दिलेलं आरक्षण या बाबतीत ते चर्चा करणार आहेत। त्याचबरोबर आता एवढं कठोर पद्धतीचं उपोषण करू नये या पद्धतीत देखील ते विनंती मनोज जरांगे यांना करणार असल्याचं पाहायला मिळतंय। मात्र आता तत्पूर्वी जर बघितलं तर 12:15 दरम्यान हे शिष्टमंडळ जे आहे ते अंतरवाली सराटीमध्ये पोहोचलं आणि त्यानंतर मनोज जरांगे यांची चर्चा झाल्यानंतर साधारणतः माध्यमांसमोर 1 ते 1:15च्या दरम्यान मनोज जरांगे पाटील हे उद्या उपोषण करणार की नाही करणार ही भूमिका स्पष्ट करतील। नक्कीच, धन्यवाद विजय, तू दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।